नागपुर के क्राइम ब्रांच ने कार्यवाही करते हुए उत्तर प्रदेश से हथियार की तस्करी करते हुए 4 लोगों को गिरफ्तार करने में सफलता पाई है। आरोपी के पास से 2 देसी पिस्तौल और 34 जिंदा कारतूस सहित 1,76,000 रुपए का माल जब्त। येस, आजची पत्रकार परिषद ही 2 मुख्य कारणासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की काल रात्री 19 तारखेला आमची घरफोडी पथक आणि त्यांचे अधिकारी ज्यावेळेस रात्र वस्तीवर होते त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार प्रशांत गबले जे आहेत त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की शुभम जंगेल नावाच्या आरोपीकडे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या घरफोडी विरुद्ध पथकाचे एपीएच सोनपार आणि त्यांची टीम याने कळमना इथं राहणारा शुभम जंगेल याला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली। चौकशी असं निष्पन्न झालं की त्याच्याकडे काही दिवसापूर्वी वेपन होतं आणि ते वेपन त्याचा मित्र सागर चौधरी यांनी त्याला दिलं होतं। ज्यावेळेस त्याच्या घराची झडती घेण्यात आली तिथे जंगेलच्या त्यावेळेस तिथे 2 लाईव्ह राऊंड त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले। तिथून आमची टीम पुढे सागर चौधरी याच्याकडे प्रोसीड झाली। सागर चौधरीने सांगितलं की वेपन होतं माझ्याकडे विक्रीसाठी, ते मला माझा मित्र श्रेयश यादव यांनी दिलं होतं, पण मी कालच ते वेपन श्रेयश यादव याला परत दिलेलं आहे। त्यावरून त्याच्याही घरची झडती घेऊन आमची टीम श्रेयश यादवकडे गेली। श्रेयश यादवने सांगितलं की आपण सांगितलेली बातमी खरी आहे। आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन, म्हणजे असं सहजासहजी नाही, आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन त्यांनी सांगितलं आणि मग त्यावरून त्यांनी सांगितलं की माझा मित्र जो आहे यश वंश सिन्हा याच्याकडे मी ठेवण्यासाठी दिलेला आहे। वंश सिन्हाच्या घरी ही आमची ज्यावेळेस टीम गेली त्यावेळेस तिथे 2 गावठी पिस्टल आणि लाईव्ह 32 राऊंड असे त्या ठिकाणी सापडले। म्हणजे एकूण मुद्देमाला केला तो जत मुद्देमालामध्ये 34 लाईव्ह राऊंड आहेत आणि 2 पिस्टल आहेत। 1 महिन्यापूर्वी याच्यामधला यादव जो आहे श्रेयश यादव हा जौनपूर जिल्ह्याला गेला होता, बदलापूर या ठिकाणी। तिथे त्याचे काही कोणी नातेवाईक आहेत आणि नातेवाईकाकडून त्यांनी ते वेपन खरेदी केलं होतं। वेपन खरेदी करून जास्त पैशांनी इथे विकावं हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश होता। कदाचित यापूर्वी अशा प्रकारचं वेपन खरेदी केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या आरोपींना आम्ही 4 आरोपींना कस्टडीमध्ये घेतलेला आहे। आताच पोलीस रिमांड झालेला आहे आणि 7 दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी त्यांची मिळालेली आहे। फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक ते कोणाला देणार होते आणि बॅकवर्ड लिंक मध्ये कुठून प्रायमा फेसी आम्हाला समजलेलं आहे की यूपी मधून आलेलं आहे, पण यूपी मधून नेमकं कुठून आणलेलं आहे, ती साखळी आहे का किंवा एखाद्या कारखान्यातून डायरेक्ट त्यांचा अप्रोच आहे का, हे सगळ्या बाबी ह्या पुढील तपासाचा भाग आहे। त्या बाबतीत आम्ही पुढील तपास करणार आहोत।